नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या भेटीला 1 जानेवारीला एक दर्जेदार आणि मस्त पिक्चर येतोय, तो म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आणि त्या पिक्चरमधले आता सगळे कास्ट आपल्या समोर आहेत. हाय, हॅलो, कसे आहात? मस्त, एकदम छान. मी पण छान. खूप एनर्जी आली आहे आत्तापासूनच. आय नो आपण एनर्जीने आता बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. येस, तर कमाल पिक्चर आहे. नावातच एक वेगळी गंमत आहे. तर मला तुमच्याकडनं ऐकायचं की जेव्हा तुम्हाला कळलंय की आपण ह्या पिक्चरमध्ये काम करतोय आणि आपल्याला अमुक एक कॅरेक्टर करायचं, तर काय सांगाल त्याबद्दल? पहिले तर मला माहीतच नव्हतं की ही फिल्म आहे. तो काय एकच गोष्ट कळली होती की लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी आहे. जे माझ्यामध्ये खूपच पूरक होतं माझ्यासाठी. अजून मला कुठली इन्फॉर्मेशन वेगळी मिळवण्याची गरज वाटली नाही त्याच्यानंतर, की हे आहेत ना बस, मला त्या पिक्चरचा पार्ट होऊ दे बस. तर जेव्हा कळलं की हे आहे, त्याच्यानंतर ते नाटक मी बघितलं आणि आता ते नाही आहे यूट्यूबवर वगैरे, पण तेव्हा होतं, तेव्हा मी बघितलं आणि एकंदर फॉर्म मला कळला. आणि तेव्हा मला असा प्रश्न पडला की ह्याची फिल्म कशी लिहू शकतात, म्हणजे ह्याची फिल्म कशी लिहिणार, काय करणार. तर जेव्हा आम्ही सगळ्यांनीच तो जेव्हा ड्राफ्ट त्यांनी फिल्मचा लिहिलेला ऐकला, आम्ही लोटपोट हसत होतो. कारण की पूर्णपणे वेगळंच काहीतरी अनएक्सपेक्टेडली काहीतरी वेगळं आम्हाला सगळं ऐकायला मिळालं. लिखाण त्यांनी इतकं आत्ताच्या काळातलं आणि आत्ता एक वेगळा काय म्हणू सकस असा विनोद, आत्ताचा इंटलेक्च्युअल विनोद असा त्याच्यात आहे. त्यामुळे अशा प्रोजेक्टचा पार्ट आपण आहोत, ही फिलिंगच भन्नाट आहे. येस, तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? काय बाबा रोल, काय वेगळं बघायला मिळणार आहे आम्हाला? वेगळं म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे बबन आणि त्याचं नाव जितकं युनिक आहे, बबन, याचा काहीच अर्थ होत नाही. तर त्याच्या वागणुकीचाही काही अर्थ होत नाही. तो कुठेही काहीही वागतो आणि ते इतकं सुंदर लिहिलंय ना की त्या कॅरेक्टरला तुम्ही कुठल्याही प्रसंगात टाकलं तरी तो प्रसंग विनोदी आहे. त्यामुळे भन्नाट मजा मजा मॅड कॅरेक्टर, सगळी ही कॅरेक्टर्सची मजा ही फिल्म म्हणजे स्टोरीची बेसलाईन तर आहेच त्याला, पण कॅरेक्टर्स आहेत जी तुम्हाला अख्ख्या स्टोरीमधनं ड्राईव्ह करून नेतात. तू काय सांगशील? मला सुद्धा मनमीत सारखी खरं तर सेम स्टोरी आहे की मला सुद्धा माहीत नव्हतं आधी कोणती फिल्म आहे, काय कॅरेक्टर आहे. मला आठवतं मला मधुगंधाताईचा मेसेज आला होता की तुझा नंबर पाठवतेस का म्हणून फिल्मबद्दल बोलायचं. मला झालं वाव. आणि मग नंतर कळलं की परेश सरांची फिल्म आहे, त्यामुळे मी तेव्हाच हो सांगितलं होतं. मला खूप पुढे जाऊन कळलं की कोणती फिल्म आहे आणि माझं काय कॅरेक्टर आहे. आणि मग नंतर जेव्हा कळलं की अरे ही फिल्म आहे आणि हे असं कॅरेक्टर आहे, तेव्हा ते असं एक +1 होतं. करणार तर मी एनिवे होतेच. आणि अर्थातच जेव्हा आम्ही स्क्रिप्ट वाचनासाठी भेटलो होतो आणि परेश सरांनी पूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखवली, तेव्हा मजा तर खूप आली. आम्ही सगळे खूप हसत होतो. पण नंतर एक अशी छोटीशी जाणीव झाली की हे खूप अवघड आहे करणं आणि एवढे दिग्गज कलाकार पण आहेत बरोबर. त्याच्यामुळे अर्थातच थोडंसं दडपण आलं होतं पहिल्या दिवशी, पण नंतर काय ते कम्फर्ट झोन सगळ्यांनीच खूप छान क्रिएट केला. आणि माझ्या पात्राचं नाव आहे कुंडलिनी. खूपच छान नाव आहे आणि खूपच छान कॅरेक्टर आहे. म्हणजे मी असं म्हणेन की परेश सरांनी प्रत्येक कॅरेक्टर एवढं सुंदर लिहिलं आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरला करण्यासारखं काहीतरी आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं एक स्वतःचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मला कुंडलिनीला शोधायला, तिला साकारायला खरंच खूप मजा आली. आणि तिच्याबद्दल मी अजून फार नाही सांगू शकत, पण तो वेडेपणा, कुंडलिनीचा वेडसरपणा पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. वा, मला सुद्धा असंच सेम अनुभव आहे. मला फोन आला आणि मला आकाश पेंढरकरचा ॲक्च्युली फोन आला की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाची फिल्म होते आहे आणि त्याच्यासाठी तुझ्या नावाचा विचार चाललाय. आणि मला ॲक्च्युली बबन कॅरेक्टरसाठी त्यांनी बोलावलं होतं आणि माझ्याकडनं एक काही तुझं काही पाहिलं नाही आहे त्यांनी, तर तू जरा प्लीज काहीतरी हे करशील का, शेअर करशील का काही. तर मग मी बबनचं याच्यामध्ये काहीही कर असं म्हणून त्यांनी मला पाठवलं. आणि मी खूप वेळ विचार केला, म्हटलं काय करायचं, कारण मी नाटक पाहिलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि मग मी खूप विचार करून मला वाटतं 3-4 मिनिटांचं वगैरे असं काहीतरी एक बनलं माझ्याकडनं आणि एकच टेक होता माझ्याकडे आणि मी तोच पाठवला फक्त. की म्हटलं मला असं वाटतंय की हे योग्य झालंय, आता ह्याच्यात आणखीन काहीतरी करायला जाणार, मग आणखीन काहीतरी करायला. तर मी म्हटलं की
तर मला वाटतंय तेवढं एवढं झालेलं आहे. बाकी जर का काय वाटलं पुढे आलं तर मग आपण बघूया. पाठवून दिलं सहज म्हणून. आणि मला 2 दिवसांनी फोन आला की अरे ते छान वाटलंय सरांना आणि त्यांनी तुला भेटायला बोलवलं. मला असं वाटलं की आता ते सांगतील त्याप्रमाणे काहीतरी ऑडिशन करायच्या वगैरे असं काहीतरी असेल. तर त्यांनी भेटायला बोलवलं आणि त्यांनी फक्त गप्पा मारल्या माझ्याबरोबर अर्धा तास. आणि त्या अर्ध्या तासाच्या गप्पांमध्ये एवढंच कळलं की बबन किंवा भास्कर ह्या दोघांपैकी एक पात्र तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण करेल. म्हणजे आयदर मी बबन करीन, हा भास्कर करेल, किंवा हा भास्कर करेल आणि मी बबन. असं काही बरोबर काहीतरी उलटाच्याच उलट म्हणजे दोन्ही हा असं काहीतरी उलट असेल. तर त्यांनी सांगितलं की एवढंच झालं. आणि फक्त वस्त्रहरण नाटक बघायला येत आहेत इतकेच जनरल गप्पा त्याच्यामध्ये झाल्या. बाकी स्क्रिप्ट बद्दल काहीही बोलणं झालं नाही. नाटक पाहिलंयस का एवढं फक्त विचारलं. मी म्हटलं नाही मी नाटक पाहिलं नाहीये पण मी बघतो युट्यूबवरती. ते म्हणाले बघू नकोस आता इथून पुढे नाटक बघू नको, जे काय करशील ते तू तुझ्याच याच्याने कर म्हणून. मी म्हटलं ओके. आणि मग मी ते नाटकही पाहिलं नाही. सो अशी कोरी पाटी घेऊन मी गेलो तिकडे. आणि फक्त इतकाच विश्वास होता की परेश मोकाशी यांच्यावर काम करायचं म्हटल्यानंतर ते छान आपल्याकडनं करून घेतील. आणि तशीच कोरी पाटी ठेवून मी या सिनेमाकडे पाहिलं. उगाच मी मला काहीतरी वाटतंय किंवा आपण काहीतरी असं विचार करूया असं केलं नाही. खरं तर त्यांनी आम्हाला खूप तसं प्रवृत्त केलं. आम्ही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, ज्यातल्या काही राहिल्या काही नाही राहिल्या. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे चित्र होतं ते मॅच करण्यापर्यंतचा आमचा जो वर्कशॉपचा प्रवास होता तो खऱ्या अर्थानं तिकडे झाला. आणि मग ते चित्र साधारणपणे त्यांना कळलं होतं की हे मॅच झालंय. मला खरंच असं वाटत होतं की मला कळत नव्हतं की मी बरोबर करतोय नाही करतोय. मी माझ्या पद्धतीने करत होतो. आणि मी त्यांना कधी विचारलं की ते म्हणत नाही छान आहे उत्तम आहे एवढंच बोलायचं. जसं पलीकडे ते कधीच असं बोलले नाही की नाही थोडं जरा आपण असं जरा विचार करून बघूया का रे किंवा असं करून बघूया का, असं काहीच नाही. सो त्यांना ते दिसत होतं. आणि मला असं वाटतं ना की हे जास्त महत्वाचं असतं. दिग्दर्शकाला तुमच्या दर्शकाला जर तुम्हाला दिशा व्यवस्थित माहिती असेल तर मग आपल्याला काही फार करण्याची गरज लागत नाही. सो आम्ही सगळेच जण, मला असं वाटतं या सिनेमात जेवढे लोक आहेत सगळेच जण त्याच मार्गाने चालत राहिलो. आणि मला असं वाटतं आत्ता जो काही प्रवास झालेला आहे तो त्यांच्या बरोबरच झालेला आहे. हो ऐकलास, ये तू पण 1 तारखेला. पात्र हा माझं मी सांगितलं ना माझं बबन किंवा भास्कर. मी आता भास्कर करतो आहे. तर भास्कर बद्दल काय सांगशील? भास्कर खूप एका गोड मुलाचं पात्र आहे ते, जो त्या गावात बोंबिलवाडीमध्ये राहतो. नाटक करायचं आहे त्याला. आणि त्याच वेळेला त्याला काहीतरी स्वातंत्र्य चळवळीसाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. मग त्याच्यासाठी एकाच वेळी 2 गोष्टी करायला लागल्यानंतर माणसं कशी गडबड होते ही आपण अनेक उदाहरणं आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला. तसंच ते थोडंसं झालेलं आहे. पण मग त्याच्यातनं काहीतरी गंमत होतेच. आणि ती गंमत त्याला कुठे घेऊन जाते, तो नेमका काय होतो किंवा त्याचं काय होतं आणि या सिनेमाचं त्याच्यानंतर मग त्या गोष्टीचं काय होतं हे सगळं तुम्हाला 1 जानेवारी रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये निश्चितपणानं पाहायला मिळेल. येस. इतकं सगळं आता तुमच्या म्हणजे बोलल्यानंतर एक लक्षात आलं की हे घडताना कुठेतरी काहीतरी एक प्रोसेस असणार आहे. तर तुमची काही असे वर्कशॉप किंवा असं काही घेण्यात आलं होतं का, किंवा त्यावेळी असं काही घडलं होतं का की आपण तुम्ही वर्कशॉप वगैरे काही असं केला होता? हो म्हणजे सहजासहजी मराठी सिनेमांना तरी मी बघितलेलं नाहीये. पण 1 महिना आम्ही वर्कशॉप केलंय. 1 महिना आम्ही तालमी करत होतो नियमितपणे. आम्ही रोज भेटायचो, वाचनं करायचो. त्याच्यानंतर आम्ही स्टँडिंग रिहर्सलही केलेली आहे. आम्हाला तिकडच्या सगळ्या लोकेशनची एक माहिती मिळवून दिली त्यांनी. फोटो दाखवले, असं असं असणार आहे, मग तुम्ही इथे उभं राहायचं. असं आमची अख्खी फिल्म उभं राहून आम्ही तशीच प्रोसेस. आणि त्याच्यामुळे आम्हाला ॲक्च्युली क्लॅरिटी आली. कारण फिल्म जशी सरांना दिसते की हा सीन इथे आहे, हा सीन इथे आहे, तशी आम्हाला सगळ्यांना दिसत होती. आम्हाला सगळं कळत होतं की प्रत्येकाचा ग्राफ कसा जातोय, प्रत्येकाने कुठे केवढं केलं पाहिजे, केवढी गरज आहे. आणि संहिताच इतकी सुंदर आहे ना की आम्हाला कुठेही इम्प्रोवाइज करूया, काहीतरी एकदम 4-5 लाईनी इकडे टाकूया असं कुठे म्हणजे ती गरजच नाही वाटली. इतकी ती करेक्ट, संक्षिप्त आणि छान लिहिली गेली आहे. त्यामुळे तिकडे जाऊन तर आम्हाला फक्त इम्प्लिमेंट करायचं होतं.
येस नक्कीच. आता एवढी सगळी जण एक जनरेशन दिसते ह्याच्यात, प्रत्येक जनरेशन मधले आहेत यात, तर गमती तर असणारच आहेत, किस्से तर असणारच आहेत. तर मला ऐकायचं आहे तुमच्याकडून प्रत्येकाने वन बाय वन तुम्हाला आवडीचा दादर असा कोणताही. माझ्या आवडीचा म्हणजे परेश सरांचा आता मला एक किस्सा आठवतोय. परेश सरांना ना रागच येत नाही. तर मला असं झालं की असं कसं यार, माणूस आहे, माणसाला राग येऊच शकतो कधी ना कधीतरी. तर नाही नाही नाही. तर पहिले आम्ही जेव्हा मुंबईत शूट करत होतो तेव्हा काही दिवस मी बघितलं सर काय करतायत, कशावर रागवतात, कुठे त्यांना वाटतं इथे राग येऊ शकतो, पण ते नाहीच रागवायचे. तर मग आमची पैज लागली की आता कुडाळला पण शूट आहे, तर मग बघूया परेश सरांना तू कोण रागवू शकतं. तर तिकडे पण आमचे खूप प्रयत्न झाले. अर्थातच मस्तीच्या या सगळ्यातच होते, पण असं वाटलं कधीतरी सर चिडतील की बाबा एवढा टाइमपास होतोय, अवांतर गप्पा होत नाही. सर म्हणजे झाले अवांतर गप्पा, झालोय ते करूया, या लेवललाच होते. त्यामुळे शेवटपर्यंत ती पैज काय मी जिंकू शकलो नाही. किस्सा तर किस्सा असं नाही आहे, पण मला आठवतंय की आता आम्ही अर्थात सीन जेव्हा करत असतो तेव्हा सगळेच खूप सिरियस असतात आणि त्याच्यावरती लोकांनी हसणं अपेक्षित असतं. आम्ही सीनमध्ये अर्थात नाही हसत आणि मी असं कधीच नव्हते हसले, पण कुठल्याच सीनला नाही. पण एक सीन होता ज्याच्यामध्ये आता मी फार असं सांगू नाही शकत की त्या सीनमध्ये काय घडतं, पण तेव्हा गीतांजली ताईंनी एक ॲडिशन घेतली जी खूप भारी होती आणि त्याच्यावरती मी फुटले. पण मी अशी एवढी सायलेंटली हसले की कोणाला आजूबाजूला कोणालाच कळलं नाही की मी हसले आणि तो टेक नेमका ओके झाला. मग मी खूप घाबरले. मग मी असं हळूच जाऊन आमच्या असोसिएट डिरेक्टरला सांगितलं की मी बहुतेक थोडीशी हसली आहे, तर तू एकदा चेक कर. मग त्यांनी असं हळूच चेक केलं. मग ते म्हणाले वन मोर. तर सगळ्यांना असं वाटलं की अरे एवढं चांगलं झालं होतं, कशाला वन मोर, तर गप्प बसून राहिले आणि आम्ही वन मोर केलं. आता कळलं त्यांना. आता त्यांना मगाशी मी सांगितलं की मी होते कल्प्रिट. पण एकदा खूप असे किस्से आहेत, पण एक किस्सा मी सांगेन ना जो म्हणजे खूप अमेझिंग आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. जसं हा म्हणाला परेश सर ना रागवत नाहीत, पण म्हणजे ही एकंदरीत मयसभाची जी संपूर्ण टीम आहे, मला असं वाटतं ना हे लोकांना हरत सुद्धा नाहीत कधीच. इतक्या गोष्टी, इतक्या अडचणी आलेल्या आहेत त्यांच्या समोर. लोकेशन्स कोकणात जे आम्ही शूट करणार होतो ते आज लोकेशन डन करून आले आहेत. उद्या संध्याकाळी सांगितलं की अरे तुम्ही हे लोकेशन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, इथे काहीतरी अमुक अडचण आहे, इकडे काहीतरी तमुक अडचण आहे. असे करून पुन्हा हे लोक तिकडे गेले, त्यांनी परत लोकेशन्स बघितले, पुन्हा लोकेशन शोधून इथे आले. परत एक 7-8 दिवसांनी परत सांगितलं अरे आता पण नाही, हे लोकेशन पण नाही होत आहे. मग परत हे लोक असं करून 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 फायनली खूप मारामारी करून, मला असं वाटतं की खूप प्रयत्न करून त्यांना आत्ता जे आम्ही जिथे शूट केलं ज्या देवळात, ते लोकेशन आम्हाला सगळ्यांना मिळालं. त्या लोकेशनवरती आम्ही लोक पोहोचलो त्यावेळेला नेमका पाऊस त्यावेळेला सुरू झाला होता. सो त्याच्यामुळे आम्ही सिंगसाऊंड मध्ये करत असल्यामुळे पावसाचा आवाज अवॉइड करणं, त्या पाऊस आल्यानंतर थांबणं, कारण या फ्रेम मध्ये पाऊस नाही आहे, आता इथे आल्यानंतर पाऊस आहे, तर त्याच्यावरती मात करणं, किंवा पाऊस अचानक सुरू झालेला असल्यामुळे काळोख लवकर पडणं. बरं, हे झाल्यानंतर सकाळी धुकं पडले म्हणून उजेड उशिरा येणं. तर अशा सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा मयसभेतला एकही माणूस त्यांच्या स्टँडवरनं हल्ला नाही. त्यांनी असं कधीच केलं नाही की जाऊया आता ह्याच्याऐवजी हे करूया, किंवा जाऊया हा सकाळचा सीन आहे तर रात्री चीट करूया म्हणून, किंवा शिफ्ट आपण 9 ते 9 ची शिफ्ट असेल तर ती आपण 9 ते 12 करूया किंवा 11 करूया, असंही नाही. लवकर संपत्या लवकर, उशिरा संपत्या उशिरा. परंतु त्यांना हवं तसं शूट केलं. एखादा सीन असं वाटलं की हा रिशूट करायला पाहिजे तर तो पुन्हा रिशूट केला गेलेला आहे. इतकंच नाही, या सिनेमाचं शूटिंग आत्ता आमचं संपलं शूटिंग, आणि जानेवारीच्या 1 तारखेला हा सिनेमा रिलीजला आहे. याच्यामध्ये SFX आहे, याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, साऊंड आहे, आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण हे सगळं करत असताना आज आम्ही सगळेजण इथे इंटरव्ह्यू देतोय, परंतु आमचा दिग्दर्शक, लेखक दिग्दर्शक हा आजही तिथे जाऊन एडिटिंग रूम मध्ये सिनेमा कम्प्लीट कसा होईल ह्याच्यासाठी काम करतोय. सो मला असं वाटतं की हे असे किस्से पाहिल्यानंतर आपल्याला ह्यातून बरंच काही शिकता येतं. नाही नक्कीच.
जसं की तू आता म्हणालास की खरंच शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात आणि समोर इतके खूप सिनियर एकदम दिग्गज असे कलाकार, तर त्यांच्याकडून एखादा असं की मी ह्यांच्याकडून हे शिकले हे मी कधीच विसरणार नाही, असं पर्टिक्युलरली काही आहे? मला वाटतं की एक गोष्ट होती जी मला माहितीच होती की आपण एका काम करताना त्या सिच्युएशनमध्ये पूर्णपणे प्रेझेंट राहिलं पाहिजे. पण प्रशांत सरांकडनं मला एक खूप सुंदर गोष्ट समजली की ते ना, आपण काय करतो, एखादी गोष्ट रिहर्स करतो, तो सीन रिहर्स करतो आणि त्याच्यानंतर तसं ते परफॉर्म करतो. इम्प्रोवाइज आधी करून घेतो मी तरी. पण त्यांनी ते ना 2-3 टेक नंतर चौथ्या टेकला पण टेकमध्येच काहीतरी काढायचे. आणि त्यावेळेला मला असं पहिल्यांदा असं झालं तेव्हा मी थोडासा हे झालो की काय झालं, पण ते निभावून नेलं. पण नेक्स्ट टाइम हे होणार हे मला माहिती होतं. सो मी खूप कॉन्शियसली तिकडे प्रेझेंट होतो आणि मी त्यांचं बोलणं ऐकत होतो की ते काय म्हणतायत काय. त्याच्याने मला एक खूप नवीन अँगल मिळाला गोष्टींकडे बघण्याचा. हां. सो ही लाईफ लॉंग राहणारी गोष्ट आहे मला वाटतं. प्रत्येकाकडून घेण्यासारख्या खरं तर खूप गोष्टी आहेत, पण एक अशी गोष्ट आहे जी मला सगळ्यांमध्ये कॉमन जाणवली, सगळ्या या मोठ्या कलाकारांमध्ये, की स्वतःला एवढी वर्ष प्रूव्ह करून झाल्यानंतर सुद्धा त्यांची भूक अजून संपलेली नाही आहे आणि त्यांना प्रत्येक वेळेस असं होतं की अरे मी अजून काय करू शकतो किंवा अजून काय करू शकते, मी या पात्राला अजून काय देऊ शकतो, हा सीन अजून कसा अपलिफ्ट करू शकतो. म्हणजे असं नाही की फक्त स्वतःचं पात्र, बाकीच्यांची सुद्धा. त्याच्यामुळे ही जी भूक आहे ना ती मला वाटतं की खरोखर शिकण्यासारखी आहे. आणि आय होप की मी कितीही मोठी झाले वयाने तरीसुद्धा माझ्यामध्ये ही भूक राहील. म्हणजे प्रशांत सरांचे तर 13,000 प्रयोग झालेत, त्याच्यानंतर सुद्धा ते हा म्हणाला तसं 4-5 टेकला सुद्धा काहीतरी नवीनच करत असतात. सो हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. शुअर. आता यांनी जे सगळ्यांनी म्हटलं तेच. आणि आणखी एक छोटीशी गोष्ट त्याच्यामध्ये फक्त मी एक ऍड करतो पटकन, जी मला प्रकर्षाने जाणवली अशी की आपण नट म्हणून काम करत असताना, विनोदी नट म्हणून काम करत असताना किंवा एखादी कॉमेडी फिल्म करत असताना आपण ओव्हरऑल वेळेचा विचार करत नाही, माझ्या सिनेमाच्या पेसचा आपण विचार करत नाही. परंतु ही गोष्ट आम्ही परेश सरांकडनं ही सुद्धा शिकलो की बऱ्याचदा आम्ही काहीतरी घेतल्यानंतर ते चांगलं जरी असलं किंवा ते बरं जरी असलं तरी सुद्धा ते म्हणायचं नाही आता ह्या पेसमध्ये ते जाणार नाही. सो त्यांना तो पेसही माहिती होता आणि त्यांना तो पेसही सांभाळायचा होता. म्हणजे कुठेतरी गाडी एकदम जोरात निघाली आणि मध्येच कुठेतरी मग तुम्ही केलेल्या विनोदांमुळे ती ट्रॅफिकमध्ये अडकली आणि मग आता त्याला मार्ग निघत नाहीये आणि मग बसलेला प्रेक्षक कंटाळला, असं व्हायला नको. म्हणून जो प्रवास सुरू झालेला आहे तो हळूहळू त्याचं स्पीड वाढत गेला आणि तुम्ही तुमच्या काय म्हणतात ना की डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलात. तर त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये, असे काही हर्डल्स येऊ नये याची काळजी सुद्धा त्यांनी घेतली. सो कलाकार म्हणून, ऍक्टर म्हणून मला ही गोष्ट कळली की आपण ज्या पेसला असू आणि ज्या पेसला आपला सिनेमा असेल त्या पेसला धरून आपण काम करायला पाहिजे. येस, ऍक्च्युली खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्याकडूनच एक खूप छान असं आम्हाला कळले अनुभव, त्याच्यातून शिकायला देखील मिळालं. तर तुमचा पिक्चर सगळेजण उत्सुक आहेतच बघण्यासाठी, पण तुमच्याकडूनच आपल्याला एक हुक स्टेप सहित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नक्की आवडेल. मुक्काम पोस्ट पासून सुरू. हे मुक्काम पोस्ट पासून 1, 2, 3 स्टार्ट. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी रे. 1 जानेवारीला नक्की सिनेमागृहात जाऊन मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार पहा. थँक्यू सो मच. थँक्यू.